त्यामध्ये जर विषय सांगायचा झाला तर तो लोकांसाठी हास्यास्पद आहे, पण आमच्यासाठी खूप गंभीर विषय आहे. प्रभाग 6 मध्ये सोलापुरात नव, महाराष्ट्रात नव, भारतात अशी घटना घडली ना, असा हा प्रभाग 6 मध्ये घटना घडलेली आहे. त्या वानकर फॅमिलीनं काय केलं, जो तो प्रभाग इच्छुक, जो तो इच्छुक उमेदवार ज्या त्या पक्षाचा तिकडे पळा लागला. त्या पळाल्या म्हणल्यावर त्यांना काय वाटलं की आता सगळा या भागातला राजा मीच आणि मीच आता कुणाला म्हणेल त्याला मी चारीनगर चौकाला निवडून आणतो. अरे बाबा, प्रभाग, आरक्षण, जाती, कोण कुठं काम केले, कोण कुठल्या पक्षात, या भागाला काय महत्व आहे का नाही? का तुम्ही असं सांगितलं ह्यानं निवडून असं होऊ शकत नाही. आणि कोण घेतले तुम्ही सोबत? चिलिका पिल्ली सोबत घेतले, अंडरमधले चालवट म्हणलं त्यांनी महापालिकेत पायबी ठेवणार नाही असे लोक तुम्ही सोबत घेतले. तर घ्या आधी तुमचा प्रश्न आहे. तुम्ही मगा बाईट दिली हे उद्धव साहेबांवर माझं प्रेम आहे, ठाकरे साहेबांवर माझं प्रेम आहे, निष्ठा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोललो, बरोबर आहे. मग तुमच्या निष्ठा आहे तर त्याच उद्धव साहेबांचे 4 फॉर्म कशाला बाद केलं? मी शेवटच्या शनी जाताना सुखानं जायचं साहेब, मी आता बीजेपीत चाललो, मी काय तुमच्या पक्षात राहत नाही, तुमचे एबी फॉर्म रिटर्न घ्या. लोक त्याचं कौतुक तर केले असते. तुम्ही डायरेक्ट एबी फॉर्म बाद, काँग्रेसचा बाद, राष्ट्रवादीचा बाद, जी बीजेपीमध्ये लढा लागली 10-15 वर्ष, त्यांनाही बाजूला एका रात्रीत तुम्ही 15 मिनिटात ती एबी फॉर्म घातला, कोणाला माहिती बी नाही. हे जो प्रकार जो घडा लागलाय तो हा चुकीचा आहे. जे बीजेपी पक्षाने बी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की अशा पद्धतीनं चालणार नाही, अशा पद्धतीनं समाजकारण राजकारण चालणार नाही, हे माझं महत्वाचं सांगणं आहे. आता हे आमच्या जे नाही लहू गायकवाड जे आमचे नेते आहेत, माझा लहानपणीपासूनचा तो नेता आहे, त्यांच्या ह्या मिसेस आहेत, तर ह्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं, आम्ही भले मी काँग्रेसमध्ये राहू दे आणि बीजेपीमध्ये राहू, दिवस रात्र 7-8 वर्ष बघतो मी पक्षासाठी. रात्री पोलिंग एजंट करा, ह्या करा, त्या करा, बघतोय आम्ही. विरोध पक्षात असलं तरी आम्ही काम बघतोय. ह्यांना तर एका रात्रीत नव्हे एका मिनिटात ह्यांना बाजूला केलं, ह्यांना बी माहित नाही. तर ह्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या माझं त्यांना सांगणं आहे, पैसा तुमच्याकडे बी आहे आणि पैसा आमच्याकडे बी आहे. एकदा टेबलवर पैसे तर टाका, तुमचे तर किती आमचे तर किती पैसे तर बघू. तुम्ही कुणाला बघून ठरवून कसं त्या गोष्टी लय वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत. त्या मला फक्त एक आजचा दिवस पाहिजे, उद्या मी रेस तर सगळं सविस्तर मुद्दे मांडणार आहे, कुणाचा विषय कसा झाला आणि काय झाला. ह्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा काय रोल आहे, आमदारांचा लोकल काय रोल आहे? आता साहेब तुम्हाला 2 याद्या, एक नाव ह्याचं, एक नाव त्याचं, 3 नाव ह्याचं, असं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठं घडलं नाही. ते फक्त सोलापूरमध्येच घडलंय. आता कोण कुणाचं नाव फायनल केलं आणि कोण कुणाचं काय केलं आता हे आम्हालाही माहित नाही. तुम्हाला खोटं वाटेल साहेब, प्रभाग 6 मध्ये दिवस रात्र आता आम्ही राबतोय. त्यांनी त्यात काय केलं की 4 पक्ष आम्हाला आता युती तोडतो. त्यात आमच्या काँग्रेस पक्षाची बी खूप मोठी चुकी आहे. आमच्यासारख्यावर खूप अन्याय त्यांनी केलाय. त्यांनी एक जागा सोडत नाही तर आम्ही बी युती तोडतो त्यांना म्हणायला पाहिलं होतं. त्यांचा प्लॅन काय होता तुम्हाला सविस्तर सांगतो. शिंदे गटाचे एबी फॉर्म घ्या, उभाटा गटाचे एबी फॉर्म घ्या, बीजेपीचे एबी फॉर्म घ्या. काँग्रेस, राष्ट्रवादी ती तर उडवूनच टाकलेला प्रकार होता. तो आघाडी केला तेव्हा तो 4 जागा तिथल्या संपल्या आणि बीजेपीचं भरायचं, बाकीच्याला उडवायचं. चुकून माकून शिंदे गटाचे ते फॉर्म वाचले ना, ते बी रात्री 2ला गटप झाले, ते बी तुम्हाला मी आज स्पष्टपणे सांगतो. पण जर त्यांना लढायचं ताकदीनं ओपन मैदानात येऊन लढू द्यायचं. चिडीचा रडीचा डाव कशाला, ओपन लढायचा. असं मग तुम्ही उमेदवार डायरेक्ट घेऊन त्यांचे फॉर्म बाद करून धरता. आता ही जी जनता आहे, ही जी सगळे इच्छुक उमेदवार आहे ती सगळे ती का बसत नाही साहेब. हे आता भावनिक इलेक्शन झालंय आणि याने हातानं स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलाय. जरी सर्व्हेमध्ये तुम्ही काही खेळ केला की तुम्हाला दिसायला आपण कुठं तर दमकतोय आपण.